नमस्कार. आज आपण एका महत्त्वाच्या विषयावर बोलणार आहोत, सेरेब्रल पाल्सी. आपल्याकडे cerebralpalsy.pdf हे एक माहितीपत्रक आहे. हो, नमस्कार. सेरेब्रल पाल्सीबद्दल आपण ऐकतो खूप, पण नेमकी माहिती बऱ्याचदा नसते. बरोबर. तर ह्याच विषयावर आपण आज जरा सविस्तर बोलूया. या माहितीनुसार सेरेब्रल पाल्सी म्हणजे नक्की काय? सोप्या शब्दात सांगायचं तर हा एक काय म्हणतात त्याला विकारांचा समूह आहे. म्हणजे एकच आजार नाही. अच्छा. आणि याचा थेट परिणाम होतो हालचालींवर आणि शरीराच्या स्थितीवर, म्हणजे बॉडी पोश्चरवर. आणि हे होतं कशामुळे? म्हणजे याचं मूळ कारण काय? महत्वाचा मुद्दा आहे हा. हे मेंदूच्या विकासात काहीतरी अडचण आल्यामुळे होतं. म्हणजे अगदी जन्माच्या आधी, गर्भात असताना, किंवा जन्माच्या वेळी, किंवा अगदी जन्मानंतर लगेच. म्हणजे मेंदूला काही इजा झाली किंवा त्याचा विकास नीट नाही झाला तर? अगदी तेव्हा हे होऊ शकतं. आणि ही कायमस्वरूपी स्थिती असते. तुम्ही म्हणालात की हा विकारांचा समूह आहे, म्हणजे याचे प्रकार पण असणार? हो, नक्कीच. आपल्या माहितीपत्रकात पण मुख्य 3 प्रकार सांगितले आहेत. पहिला आहे स्पास्टिक. स्पास्टिक? हो. यात काय होतं की स्नायू खूप कडक म्हणजे ताठरलेले असतात, त्यामुळे हालचाल करायला खूप त्रास होतो. बरं. आणि दुसरा प्रकार? दुसरा आहे डिस्किनेटिक. यातनं व्यक्तीच्या हालचाली अनैच्छिक असतात, म्हणजे त्यांच्या कंट्रोलमध्ये नसतात. म्हणजे कसं? उदाहरणार्थ? म्हणजे अचानक हात किंवा पाय फिरणे किंवा शरीर वळवळणे असं काही होऊ शकतं, हळू किंवा वेगात. अच्छा. आणि तिसरा प्रकार? तिसरा आहे अटॅक्सिक. ह्यात मुख्यत्वे बॅलन्सचा प्रॉब्लेम येतो, म्हणजे तोल सांभाळणं आणि कोऑर्डिनेशन करणं अवघड जातं. म्हणजे चालताना किंवा वस्तू उचलताना त्रास होणं? हो, अगदी. चालताना अस्थिर वाटू शकतं आणि असंही होऊ शकतं की एकाच व्यक्तीमध्ये या 2-3 प्रकारांचं मिश्रण पण असेल. म्हणजे प्रत्येकाचा अनुभव वेगळा असणार, तीव्रता पण कमी जास्त असू शकते, नाही का? बरोबर. तीव्रता खूप वेगवेगळी असू शकते. काहींना अगदीच सौम्य त्रास असतो, तर काहींना जास्त. हे सगळं ऐकून वाटतं की यावर काही उपाय किंवा मदत उपलब्ध आहे का? आपल्या माहितीपत्रकात काय म्हटले? हो, यात स्पष्ट म्हटलंय की सेरेब्रल पॅल्सी पूर्णपणे बरा होत नाही, पण योग्य व्यवस्थापनाने आयुष्य नक्कीच सुधारता येतं. व्यवस्थापन म्हणजे? म्हणजे मॅनेजमेंट. यासाठी सगळ्यात महत्वाचं म्हणजे लवकर निदान. जितक्या लवकर कळेल तितकं चांगलं. आणि निदान झाल्यावर मग वेगवेगळ्या थेरपीज सुरू होतात. फिजिओथेरपी, ऑक्युपेशनल थेरपी, स्पीच थेरपी. म्हणजे एकाच वेळी अनेक गोष्टी कराव्या लागतात. हो, म्हणूनच याला मल्टी डिसिप्लिनरी टीम अप्रोच म्हणतात. म्हणजे अनेक तज्ज्ञ एकत्र काम करतात. फिजिओथेरपीने नक्की काय होतं? फिजिओथेरपी स्नायूंना मजबूत करते, त्यांची लवचिकता वाढवते, हालचाली सुधारायला मदत करते. आणि ऑक्युपेशनल थेरपी? ऑक्युपेशनल थेरपी रोजच्या जगण्यातल्या कामांसाठी मदत करते. म्हणजे स्वतःचे कपडे घालणं, जेवण करणं यांसारख्या गोष्टी सोप्या कशा करता येतील ह्यावर भर असतो. आणि स्पीच थेरपी? नावावरून कळतंय तसं बोलण्यासाठी? हो, बोलण्यातल्या अडचणी असतील तर त्यावर मात करायला मदत होते. शिवाय गिळायला त्रास होत असेल तर त्यातही स्पीच थेरपिस्ट मदत करतात. म्हणजे ह्या सगळ्या थेरपीज एकत्र काम करतात? अगदी. हा एकत्रित प्रयत्न खूप महत्वाचा आहे असं आपल्या माहितीत पण सांगितलं आहे. या थेरपींव्यतिरिक्त अजून काही महत्वाचे मुद्दे आहेत काय? हो, आहेत ना. फक्त वैद्यकीय उपचार पुरेसे नाहीत. कुटुंबाचा भावनिक आधार, समाजाने त्यांना सामावून घेणं, शिक्षणाची संधी मिळणं, या गोष्टी पण तितक्याच महत्वाच्या आहेत. म्हणजे सामाजिक आणि भावनिक बाजू पण विचारात घेतली आहे? नक्कीच. कारण त्याचा व्यक्तीच्या एकूण विकासावर खूप परिणाम होतो. आणि हो, अजून एक गोष्ट म्हणजे असिस्टिव्ह टेक्नॉलॉजी. म्हणजे मदतीसाठीची उपकरणं? बरोबर. जसं की व्हीलचेअर, वॉकर किंवा कम्युनिकेशनसाठी खास डिव्हाइसेस. यांमुळे स्वातंत्र्य वाढायला मदत होते. तर आपण आज बऱ्याच गोष्टी समजून घेतल्या. सेरेब्रल पाल्सी हा मेंदूच्या विकासातील समस्येशी संबंधित आहे. त्याचे वेगवेगळे प्रकार आहेत. प्रत्येकाचा अनुभव वेगळा असतो. हो, आणि लवकर निदान, एकत्रित उपचार पद्धती आणि भावनिक सामाजिक आधार किती महत्वाचा आहे हे पण आपण पाहिलं. अगदी. या माहितीपत्रकातून हे मुद्दे स्पष्टपणे समोर येतात. बरोबर. आणि जाता जाता एक विचार मनात येतोय, आपण अनेकदा या व्यक्तींच्या मर्यादांवरच जास्त लक्ष देतो, नाही का? खरंय. पण या माहितीच्या आधारे विचार केला तर योग्य संधी आणि पाठिंबा मिळाला तर या व्यक्ती काय काय साध्य करू शकतात यावर विचार करणं जास्त महत्वाचं वाटतं. त्यावर लक्ष केंद्रित करायला हवं कदाचित.